नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट नंबर 47 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. लवकरच आगामी आकर्षण म्हणजे येत्या 1 जानेवारी पासून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या बुधभूषणम ग्रंथाचं क्रमशः विवेचन आणि वाचन आपल्या भेटीला एका नवीन सीझन मध्ये आम्ही येत आहोत. माझी आशा आहे की आपण त्याही पॉडकास्टला प्रतिसाद द्याल. छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना आपला हा जो उपक्रम आहे या उपक्रमाची माहिती द्याल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल. आणि शंभू राजांनी जे लेखन केलेलं आहे, त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी जे विचार मांडलेले आहेत, हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्नाला साथ कराल अशी आशा बाळगतो आणि आजच्या पॉडकास्टला सुरुवात करतो. मित्रमैत्रिणींनो, आपल्या पॉडकास्टची सुरुवात किंबहुना आपल्या पॉडकास्टचं नियोजनच यासाठी आहे की जे महान व्यक्ती, विचार, संस्था ज्यांनी समाजाच्या एकतेसाठी, हितासाठी, उत्थानासाठी काम केलेलं आहे, त्यांना पुरेशा प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळालेली नाही किंवा लोकांपर्यंत ते पोहोचलेलं नाही, ते काम आपण आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नाचाच भाग म्हणून आपण मागील पॉडकास्टवर जर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की नामदेवांचे सर्व कुटुंब, चोखोबांचे सर्व कुटुंब, जगद्गुरु तुकोबारायांचे सर्व कुटुंब, या सर्वांवर आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. 12वे शतक हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय क्रियाशील आणि साहित्याच्या दृष्टीने अतिशय उपजाऊ शतक असं मानावं लागेल. कारण संपूर्ण महाराष्ट्र हा वेगवेगळ्या जातींमधील, विशेषतः ब्राह्मणेतर वर्गामधील आणि शोषित वर्गामधील संतांनी पुढे येऊन लेखन, विवेचन, मार्गदर्शन केलं आणि याचा अभिमान आजही संपूर्ण महाराष्ट्राला आहे, ज्यातून आजची ही वारकरी परंपरा आणि विठ्ठल भक्तीची परंपरा संपूर्ण राज्यभर पसरली, किंबहुना नामदेवांच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर भारतामध्ये पोहोचली. संत सेना महाराजांच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिण दोन्हीची घुसळण झाली. अशा पद्धतीनं एक अतिशय प्रोडक्टिव्ह म्हणता येईल अशा पद्धतीचं काम 12व्या शतकामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालं. परंतु या कामाची पार्श्वभूमी ही अनेक वर्षांपासून तयार होत होती. संपूर्ण देशभर असलेला बौद्ध धर्म आणि या बौद्ध धर्माचा आदि शंकराचार्यांच्या माध्यमातून झालेला ऱ्हास आणि पुन्हा वैदिक धर्म प्रस्थापित होत असताना सर्वसामान्य माणसाला ज्ञानाचे, भक्तीचे वेगवेगळे मार्ग चोखाळावे लागले, निवडावे लागले आणि या वेगवेगळ्या मार्गातूनच काही क्रांतिकारी विचार या राज्याच्या भूमीमध्ये रुजला आणि त्यापैकीच एक विचार म्हणजे नाथ संप्रदाय. अशाच क्रांतिकारी विचारांबद्दल यापूर्वीही आपण विवेचन केलेलं आहे. मग तो बसवण्णांचा लिंगायत संप्रदाय असेल, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा महानुभाव पंथ असेल, किंवा नुकतेच मागील पॉडकास्टमध्ये आपण ज्या गुरु नानक देवांबद्दल बोललो आहोत तो शीख संप्रदाय असेल, या सर्वांचा विचार आणि चर्चा आपण आपल्या पॉडकास्टमध्ये केलेली आहे. आणि ज्यांनी या क्रांतिकारी कार्याची जमीन तयार केली, एक विचार समाजामध्ये रुजवला, किंबहुना जो मंदिरामध्ये, मूर्तीमध्ये अडकून पडलेला देव बाहेर काढला, मोकळा केला आणि माणसांमध्ये देव शोधला, किंबहुना माणसांनाच देवत्व दिलं आणि त्यासाठी योग मार्गाचा ज्यांनी अवलंब केला, त्याचा प्रचार प्रसार केला, अशा नाथ संप्रदायाचा आज आपण विचार करणार आहोत. मूलतः नाथ संप्रदाय हे शिवाचे भक्त आहेत. ते शिवाची उपासना करतात एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला ते अद्वैताचं तत्वज्ञानही लोकांना समजावून सांगतात. इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकापासून इस्लामचं आगमन या देशामध्ये झालेलं होतं. त्यांचा एकेश्वरवाद, निर्गुण निराकार ईश्वर अशी त्यांची जी ईश्वराची संकल्पना होती, या संकल्पनेचा परिणाम स्थानिक लोकांवर, स्थानिक धर्मावर, स्थानिक भाषेवर झाला असावा आणि त्यातूनच या अद्वैताच्या तत्वज्ञानाला बळ मिळालं. कारण अद्वैताचं तत्वज्ञान हे समतेचं तत्वज्ञान आहे. ईश्वराला कुठेही बंदिस्त करत नाही. सर्व जाती, धर्म, वर्णच नव्हे तर संपूर्ण प्राणी मात्रांमध्येही ईश्वर भरलेला आहे. ही कल्पनाच मुळी वाळीत टाकलेल्या, नाडलेल्या, पिचलेल्या समाजाला आनंद आणि आत्मभान देणारी कल्पना असल्यामुळे या कल्पनेला सर्व क्रांतिकारक संतांनी उचलून धरलं आणि त्यांनी आपल्या या कल्पनेचा प्रसार आणि प्रचार केला. आणि या कल्पनेचा सुरुवातीला अतिशय तळमळीनं, जिद्दीनं
प्रसार प्रचार करणारा संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. आणि या नाथ संप्रदायामध्ये असलेले 9 नाथ हे 9 सिद्ध पुरुष आणि त्यासोबतच 84 सिद्ध पुरुष, या सर्वांचं थोडक्यात विवेचन आपण आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून करणार आहोत. आजच्या पॉडकास्टमध्ये अभंगांचा समावेश असणार नाही, कारण या सर्व नाथ संप्रदायी लोकांचं लेखन हे संस्कृत भाषेमध्ये आणि श्लोकांच्या स्वरूपात मध्ये आहे. आणि हे ज्ञान पुन्हा खुलं करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांना पुढे भावार्थ दीपिका सारखा म्हणजेच ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहावा लागला. आणि त्यापूर्वी एक मोठा हादरा जरी संस्कृत भाषेचा वापर नाथांनी केला असला तरी धर्माची जी मूलभूत अतिशय परिदृढ अशी जी चौकट होती, या चौकटीला तोडण्याचा प्रयत्न नाथांनी केला. आणि हे 9 नाथ आणि हे 84 सिद्ध पुरुष, या सिद्ध पुरुषांविषयी थोडक्यात आपण आढावा आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. मला कल्पना आहे की आपला वेळ फार कमी असतो आणि या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ज्ञान, जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कवी बिहारीजी नावाचे एक हिंदी कवी आहेत आणि त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं की गागर में सागर म्हणजे घागरीमध्ये सागर भरण्याची क्षमता त्यांच्या लेखनामध्ये होती. आणि तशा पद्धतीनंच आपण थोडक्यात पण परिपूर्ण विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाथ संप्रदायांचा उगम हा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झाला. याच ठिकाणी गोरक्षनाथांनी नवनाथांना आणि 84 सिद्धांना उपदेश केला. आणि ते उपदेशाचं ठिकाण म्हणजे अनुपम शिळा, आणि तिला गावरान किंवा बोली भाषेमध्ये अनुपान शिळा असंही म्हटलं जातं. नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथांचं काम आणि कार्य, विशेषतः लेखन फार मोठं आहे. परंतु गोरक्षनाथाच्या पूर्वी झालेले ते म्हणजे मच्छिंद्रनाथ. या मच्छिंद्रनाथांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली असं मानलं जातं. श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री वृषभदेवांच्या 100 पैकी 9 नारायण आणि त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार, आणि ज्यांचा अवतार हा एका माशाच्या स्वरूपामध्ये झालेला होता. आणि तो अवतार म्हणजेच मत्स्येंद्र, आणि त्याचाच अपभ्रंश होऊन ते बनले ते म्हणजे मच्छिंद्र. मच्छिंद्रांचा विचार हा गूढवादी आणि योग मार्गाकडेच जाणारा होता. ते कौलमताचे आणि हटयोगाचे समर्थक आणि प्रसारक होते. आणि त्यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी कौल ज्ञान निर्णय नावाचा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि त्यांनाच या नाथ संप्रदायाचे संस्थापक असं मानलं जातं की एकदा मच्छिंद्रनाथ असंच देशभर भ्रमण करत जात होते. नाथांची कामाची पद्धतच अशी की सातत्याने ते भ्रमण करत आपल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत फिरत असायचे. असेच एकदा ते भिक्षा मागण्यासाठी गेले असता एका स्त्रीने त्यांना पाहिलं. तिला वाटलं की हा कुणीतरी तेजपुंज ज्ञानी योग पुरुष आहे आणि याच्याकडून आपल्याला आपली अडचण सोडवून घेता येईल. ती अतिशय शीलवान आणि सद्वर्तनी स्त्री होती, परंतु तिला मूलबाळ नव्हतं, संतती नव्हती. आणि मग भिक्षा मागणाऱ्या या मच्छिंद्रनाथांना तिनं विनंती केली की महाराज काहीतरी उपाय सांगा आणि मला मूलबाळ होत नाही. मच्छिंद्रनाथ हे योग पुरुष होते. त्यांनी लगेचच एक हवेत हात फिरवला, कुठला तरी त्यांचा मंत्र म्हटला आणि एक चिमुटभर भस्म तिच्या हातात दिला आणि सांगितलं की हे बाई, हे भस्म तुम्ही घ्या आणि तुम्हाला मुलगा होईल. ती स्त्री खूप आनंदी झाली, हरकून गेली. तिने शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगायला सुरुवात केली की बघा, मच्छिंद्रनाथांनी मला भस्म दिलेले आहे आणि लवकरच मला मुलगा होणार आहे. लोकांनी तिची टिंगल केली आणि सांगितलं की अरे असं कुठं होत असतं का? मीही एकदा नाथ संप्रदायी लोक रस्त्यानं नाथांची कथा सांगताना ऐकलं आणि मी सुद्धा विचार केला की हे असं कुठं असू शकते का? आजच्या विज्ञानाच्या ज्ञानाच्या कसोटीवर या ज्या कथा आहेत, या कथा मनाला पटतात का? आणि खरंच मला त्या पटत नव्हत्या. परंतु जेव्हा मी संत साहित्याचा अभ्यास करू लागलो तेव्हा त्या काळामध्ये जी परिस्थिती होती, दैववादाचं, मूर्तीपूजेचं जे प्रचंड अवडंबर माजलं होतं, सगळीकडे बहुजन समाजाचं शोषण सुरू होतं, त्याला ह्या कुठल्या तरी माध्यमातून एक पर्याय देऊन मंदिरामधला देव बाहेर काढण्याचा प्रयत्न ह्या नाथ संप्रदायाने केला. त्या काळातलं जे समाज मन होतं, त्या समाज मनाला पटेल अशा गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये बदल घडवण्याचा, त्यांना वास्तव स्थितीकडे आणण्याचा आणि कर्मकांडातून मुक्त करण्याचा हा एक प्रयत्न होता. आणि या गोष्टीवर आता माझंही मत अतिशय अनुकूल झालेला आहे आणि हा अतिशय यशस्वी प्रयत्न या सर्व नाथांनी मिळून त्यांच्या कामाच्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आजच्या वैज्ञानिक आणि एवढ्या प्रगत जगामध्ये या गोष्टी जरी सत्य वाटत नसल्या तरी त्यामागची भावना ही समाजाला कर्मकांडापासून मोकळं करण्याची होती. आणि मग त्या स्त्रीला
अपमान वाटू लागला आणि तिला वाटले की असं काही होणारच नाही आणि तिने ते चिमूटभर भस्म हे शेणाच्या ढिगावर टाकून दिली. 12 वर्षानंतर पुन्हा मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारलं की अहो बाई, तुम्हाला मुलगा होणार होता, कुठं आहे तो मुलगा? त्या स्त्रीला आश्चर्य वाटले. तिने सांगितले की लोकांनी मला असं सांगितलं महाराज, आणि त्यामुळे मी ते भस्म आहे हे भस्म शेणाच्या ढिगाऱ्यावर फेकून दिले. मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेले आणि ते फार मोठे योग तपस्वी होते आणि त्यांनी जोरात आवाज दिला, चलो गोरख. हा आवाज ऐकल्याबरोबर ताडकन आतून एक मूल बाहेर आलं आणि ते मूलही तेवढ्याच तडफेनं मच्छिंद्रनाथांना म्हणाले की आदेश. काय आदेश आहे महाराज, सांगा. अशा पद्धतीनं गोरक्षनाथांचा जन्म झाला. गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी सर्व विद्या आणि सर्व सिद्धी शिकवल्या. पुढे ते त्यांना त्या घरून आपल्या सोबतच घेऊन गेले. त्यांना सर्व विद्याशास्त्रांमध्ये निपुण केलं आणि नाथ संप्रदायाचं काम जे ध्यानाकडं, योगाकडं, हठयोगाकडून सहज योगाकडे जाण्याचं होतं, त्या कामामध्ये ते तल्लीन झाले. आपला जो अनुभव आहे, आपलं जे ज्ञान आहे, हे ज्ञान त्यांनी त्यांच्या गोरक्ष संहिता, सिद्ध सिद्धांत पद्धती, योग मार्तंड, योग सिद्धांत पद्धती, योग बीज, योग चिंतामणी अशा या त्यांच्या ग्रंथांमधून त्यांनी लिहून ठेवलं, ज्याचा वापर पुढे अनेक लोकांनी केलेला आपल्याला दिसून येतो. योग जनमानसात रुजवणारे व्यक्तिमत्व म्हणजे हे बाबा गोरक्षनाथ आहे. त्यांचा प्रभाव भारत, नेपाळ आणि काही लोकांच्या मते तर अरब राष्ट्रांपर्यंतही त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या योग सिद्धीचा, त्यांच्या योग कार्याचा प्रभाव पोचलेला होता. त्याचे काही पुरावे जरी आज उपलब्ध नसले तरी त्या काळाच्या परिस्थितीनुसार अरब राष्ट्र आणि भारत देशांच्या मध्ये जो व्यापार होता, या व्यापाराच्या माध्यमातून या ठिकाणच्या गोष्टी कथा तिकडे आणि तिकडच्या गोष्टी कथा इकडे साहजिकच व्यापारासोबत होणार आणि ते घडलेलं असावं, असा आपल्याला एक अचूक तर्क या माध्यमातून काढता येईल. आज आपण लोकांमध्ये कानाला भोके पाडण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत त्यांनीच सुरू केली आणि कानाला भोके पाडणारा योगी पुरुष असावा आणि त्याने त्याच्या हठयोगाची कठोर साधना केलेली असावी, तरच तो ते करू शकतो अशी मान्यता असल्यामुळे त्यांना कठोर साधना करावी लागायची. त्यांच्या मते जाणीवेचा मार्ग हा योगाच्या माध्यमातूनच जातो. आणि मग त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जी अनुपम शिळा आहे, ह्या अनुपम शिळेमधूनच गोरक्षनाथांनी सर्व नाथांना, सर्व सिद्धांना, त्यांच्या 84 सिद्धांना उपदेश केला आणि हे सिद्ध नाथमतांचा, नाथांच्या विचारांचा प्रचार करत देशभर फिरत असतात. परशुरामाबद्दलही एक आख्यायिका सांगितली जाते की परशुराम जेव्हा अतिशय दुःखी झाले होते, निराश झाले होते, तेव्हा त्यांनी गोरक्षनाथाची या अनुपम शिळेवर भेट घेतली आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी त्यांना एक पात्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की या पात्रामध्ये ज्योत ज्या ठिकाणी पेटेल त्या ठिकाणी तू काय कर, तप कर. आणि मग कर्दळी वनात गेल्यानंतर परशुरामाची ज्योत पेटली आणि त्यांनी त्या ठिकाणी तप केलं असं सांगितलं जातं. कर्दळी वनामध्ये जेव्हा ज्योत पेटली तेव्हा सगळीकडे धुकं पसरलं आणि या धुक्याला कन्नड भाषेमध्ये मंजू असं म्हणतात आणि म्हणून गोरक्षनाथांना मंजूनाथ असंही म्हटलं जातं, कारण ती जी ज्योत होती, ही ज्योत म्हणजेच गोरक्षनाथ रूपी अवतार प्रकटीकरण त्यांचं होतं असंही मानलं जातं. नवनाथामध्ये मच्छिंद्रनाथापासून सुरुवात होते, त्यानंतर गोरखनाथ, नंतर गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कनिपनाथ, भृतहरी, रेवणनाथ, नागनाथ आणि चरपटीनाथ अशा 9 नाथांचा उल्लेख किंवा 9 नाथांचं कार्य या नाथ संप्रदायाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं. गोरक्षनाथांनी आपला अनुग्रह हा गहिनीनाथांना दिला. गोरक्षनाथांनी त्यांच्या गोरक्ष संहितामध्ये काय मार्गदर्शन केलेलं आहे त्याचे 1-2 श्लोक आपण या ठिकाणी पाहूया. गोरक्षनाथाच्या गोरक्ष संहिता या ग्रंथामधील योगाचं महत्व सांगणारा एक श्लोक आपण पाहूया. हा श्लोक असा आहे, यतद विमुक्ती सोपानम यतत कालस्य वंचनम यद व्यावृत्तः मनो भोगद आसक्तम परमात्मन. याचा अर्थ असा होतो की आपले कर्मानुष्ठान स्वतः करावे, जे प्राणोक्रमण होईपर्यंत प्राणाच्या व्यापाराच्या काळापर्यंत असावे, असे हे वचन आहे. असा कर्मानुष्ठान व प्राण याचा संबंध आहे. असे चिरकाल योगाभ्यासाचे साधन करून पूर्ण मुक्ती प्राप्त करण्यास सहज शक्य व्हावे व कैवल्य रूप प्राप्त होऊन मुक्ती मिळावी, यासाठी विचार, भूमिका, क्रम लागतो. तो याच्या शतक सेवनाने लगेच प्राप्त होतो. म्हणून याचा अनासायास आलेला योग प्रसाद सेवन करावा. याच्या सेवनाने इतर साधन लागणार नाही. तसेच मन विषय भोगात असेल तर ते अंतर्मुख होऊन परमात्म्याकडे लागेल, इतर विषय नाहीसे होतील. याच्या सेवनाने शमदमादी सिद्धी, भक्ती, वैराग्य फळ प्राप्त होते. विषयरूपी फळ यात दिसत नाही आणि म्हणून परमात्मा प्राप्तीसाठी याचे सेवन केले पाहिजे.
या मार्गाने मन विषय भोगातून परमेश्वराकडे लागते, जी मुक्तीकडे जाणारी शिडी आहे, ज्याने मृत्यूवर मात करतायत. अशा पद्धतीने या श्लोकाच्या माध्यमातून महाराज आपल्याला, बाबा गोरक्षनाथ आपल्याला योगाच्या माध्यमातून आपण या जन्म मरणाच्या या चक्रातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्तीकडे जाता येईल हे या श्लोकातून आपल्याला सांगताना दिसून. त्या काळाशी तुलना करून आपण मोक्ष प्राप्तीचा मार्ग कसा किंवा कोणता घेतला पाहिजे हे सांगणाराही एक श्लोक आहे. हा श्लोक असा आहे: द्विज सेवित शाखस्य श्रुती कल्पतरोः फलम शमन भवतापस्य योगम भजत सत्तमा. मोक्ष साधनांसाठी वेदांमध्ये अनेक दाने व्रत वैकल्य सांगितले आहेत. तथापि योग मार्ग कुठे किती आहे यासाठी दिव्य आकाशाकडे नेणारे योग ज्ञान जवळजवळ न सांगितल्याचेच दिसते किंवा गुप्त आहे. असे हे ज्ञान थोडेच व साधारण दिसले तरी विशेष व दुर्लभ आहे. हे मुनिश्रेष्ठ, भवताप नाहीसा करण्यासाठी व संसार चक्र जे मागे लागले आहे त्यात बदल घडवून वृद्धाश्रमाचा नाश करण्यासाठी योग मार्गाची स्तुती करतात. ब्राह्मण सुद्धा त्याची स्तुती करतात, कारण ब्राह्मण आचरण करीत असलेल्या वैदिक धर्मात अनेक शाखा आहेत व त्यात कालानुरूप फळे आहेत. जणू तो कल्पवृक्ष संसार आहे व त्यात कल्पानुरूप कल्पकाळानुसार फळे आहेत. तसेच वेगवेगळ्या शाखांचे अवलंबन करणे अतिशय कठीण आहे. तशीच गत, श्रोत व स्मार्त यांची आहे, ज्यात योग मार्गाचे वर्णन दुर्लभ व गुप्त आहे. यासाठी सर्व योग मार्गाची स्तुती करतात. ह्या गुप्त मार्गाचे ज्ञान करून घेण्यासाठी पक्षी, द्विज, ब्राह्मण ह्या वृक्षावर, वेद वृक्षावर नेहमी भेट देतात, ज्याने विश्वाचे गूढ उकलते. अशा पद्धतीनं वैदिक लोक सुद्धा योगाकडे कसं वळलेले आहेत हे या त्यांच्या श्लोकातून बाबा गोरक्षनाथ आपल्याला सांगतात. आज जो योग आहे, ह्या योगामध्ये सांगितलेला जो अष्टांग योगाचा मार्ग आहे, हा अष्टांग योगाचा मार्ग सुद्धा बाबा गोरक्षनाथ यांच्या या गोरक्ष संहितेमध्ये आपल्याला दिसून येतो. तो श्लोक असा आहे: आसनं प्राण संरोध प्रत्याहार शव धारणा ध्यानं समाधी पतानी योगांगनी वंदंती षट. या शास्त्रीय योगाचे स्वरूप कळण्यासाठी त्याच्या विविध अंगांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. आणि हे 8 योगाचे अंग या श्लोकामध्ये महाराजांनी आपल्याला सांगितले आहे. यातला पहिला भाग आहे तो म्हणजे आसन. अनेक प्रकारची आसने आहेत, जे स्थिर व सुखावह वाटते. त्याची योग मार्गावर प्रशंसा असते. त्यात अनेक प्रकारचे भेद आहेत. उपयोगानुसार आणि स्वभावानुसार पण भेद आहेत. पद्मासन साधारण प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे प्राणायाम. प्राणांची गती नियंत्रित करणे, श्वास प्रश्वास गतीचा भाग नियंत्रण, अशा अनेक नावांनी व स्वरूपांनी हा प्रकार प्राणायाम करतात. त्यानंतर आहे प्रत्याहार. विषयाने विषय वाढतो, इंद्रिये बहिर्मुख असतात. ह्या सर्वांवरून लक्ष काढून अंतर्मुख करून स्वस्वरूपाची स्थापना करणे, त्यासाठी चित्त स्वरूपाकार करून सर्व इंद्रिये त्या स्वरूपाकडे वळवणे होय. त्यानंतर आहे धारणा. नाभी चक्राचे ठिकाणी वृत्तीचा अंतरपरिहार करून चित्त एकाग्रता करणे. नाभी जवळ माया स्वरूप उगम शून्य माया आहे असे म्हणतात. तेथून अप्रज्ञात समाधी अभ्यास सुरू होतो. म्हणजेच जे ज्ञात होत आहे ती माया आहे असे समजून त्याचा प्रतिहार करणे. त्यानंतर आहे ध्यान. मूलाधार आदी चक्रांचा विजातीय म्हणजे नको असलेल्या प्रवाहाचा प्रत्याहार करून सजातीय प्रत्यय प्रवाह निर्माण करणे. त्यानंतर आहे समाधी. इकडे तिकडे जाणारे मन ताब्यात आणून एकाग्र करणे असे सम्यक ध्यान. तसेच इंद्रियांमुळे भासमान असे जे ज्ञान होते ते शून्य करणे होय असे षट योगात सांगतात. अष्टांग योगात यम व नियम सुद्धा आहे. तर यम. हठ योगात प्रातः स्नान, उपवास तसेच काया क्लेश दूर करण्यासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, धृती, मिताहार आणि शौच. तर नियमामध्ये तप, संतोष, आस्तिकता, दान, ईश्वर पूजनम, सिद्धांत, श्रवण, जप, व्रत तसेच मनाच्या निवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी पूर्वीच सांगितलेल्या गोष्टींचे अनुष्ठान, जेव्हा जेव्हा गुरुचा उपदेश असेल त्याप्रमाणे आवश्यक असा योग व त्याचे यमनियम. आसने 8 प्रकारची प्रसिद्ध आहेत. प्राणायाम 3 प्रकारचे आहेत. प्रत्याहार 5 प्रकारचे आहेत. धारणा 5 प्रकारच्या व ध्यान 6 प्रकारचे आहेत. 3 प्रकारांना जास्त मान्यता आहे. समाधी सुद्धा 1 प्रकारची आहे. आसन, श्वासावर नियंत्रण, बाह्य विषयावरील ध्यान नाहीसे करणे, ध्यान करणे ज्यात कल्पनारूप सत्यवस्तुनिष्ठ नसणे व एकाच जागी ध्यान केंद्रित करणे, आत्मस्वरूप पाहणे हे मुख्य आहे. आसनानी न तावंती यावंतो जीव जंतवः एतेषाम अखिलान भेदान जानती महेश्वरः.
याचा अर्थ असा की असणे अनेक आहेत, तसे अनेक जीव ज्याप्रमाणे असणे त्यातील भेद भगवान शिवच जाणतात. आसनात चित्त भावना त्यानुसार करतात. महेश्वर सर्व ठिकाणी प्राणी मात्रात आहेत हे जाणावे. चतुराशीति लक्षणाम एकक सूक्ष्महर्तम ततः शिवेन पीठाना षोडशीन कृतशतम. 84 लक्ष आसने शिवानी सांगितले आहेत, त्यातील 84 शिवानी निवडलेले आहे. अशा पद्धतीचे श्लोक आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शन या गोरक्ष संहिता या ग्रंथाच्या माध्यमातून बाबा गोरक्षनाथ यांनी केलेलं आहे. परंतु हे संस्कृत मध्ये आहे आणि याचा फारसा प्रचार झालेला नाही. या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्याचा ओझरता उल्लेख जावा आणि या सर्व नाथांनी जी भूमी तयार केली होती, जो क्रांतीचा पहिला ठोसा या परिदृढ समाजाला लगावला होता आणि त्या ठोस्यामुळेच पुढे वारकरी महानुभाव त्याचप्रमाणे लिंगायत अशा विचारांचा उगम झाला आणि ते विचार पुढे लोकप्रियही झाले. आता पुढे गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना अनुग्रह दिला. त्याची ही कथा आहे. कनकागिरी गावात गोरक्षनाथास उपदेश करून वेदशास्त्रात मच्छिंद्रनाथांनी प्रवीण केले. 14 विद्याशाखा पडविल्या. सकल अस्त्रात त्यांना वाकबगार केले. साबरी विद्या शिकवली. सर्व देवांकडून वरदाने मिळवली आणि मग त्यांना तपास बसण्यास सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले. एक दिवस संजीवन मंत्राचा पाठ करत असताना मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी नव्हते आणि मुले चिखलाचा गोळा करून त्यांच्या आसपास गाडी खेळत होती. त्यांनी चिखलाची गाडी बनवली, पण त्यांना गाडीवान बनवता येत नव्हतं. त्यांच्या जवळच संजीवन मंत्राचा जाप करत गोरक्षनाथ बसलेले होते. त्यांनी गोरक्षनाथांना विनंती केली की तुम्ही आम्हाला गाडीवान बनवून द्या. गोरक्षनाथांनी त्यांना विरोध केला, कारण ते त्यांच्या ध्यानामध्ये लीन होते, मग्न होते. परंतु खूप आग्रह केल्यानंतर त्यांनी त्यांना होकार दिला. असं म्हणतात की ही एक दैवी लीलाच होती, कारण त्यातूनच गहिनीनाथांचा जन्म होणार होता. त्यांना गाडीवान हवा होता, म्हणून मग मातीच्या चिखलापासून त्यांनी एक गाडीवान तयार केला आणि मग संजीवनी पाठ करताना हा मातीचा माणूस बनवला होता. आणि हा मातीचा माणूस बनवताना नवनारायणांपैकी करभंजन अवतार त्यातून होणार होता. आणि मग करभंजन वाटच पाहत होते की आता कधी हा माणूस बनतो आणि मी त्यात प्रवेश करू. आणि लगेच करभंजनाने काय केला, संधी साधून त्या मातीच्या माणसामध्ये प्रवेश केला आणि मग एक तेजपुंज पुतळा तयार झाला. आणि मग हा तयार झालेला बालक हा रडू लागला. बालक रडू लागल्याबरोबर मुलं सर्व घाबरून पळू लागले आणि त्यांनी म्हटले की गोरक्षनाथाने भूत बनवले असं म्हणत सगळीकडे भभरा झाला, सगळीकडे गोंधळ झाला. गोरक्षनाथही घाबरले आणि मग त्यांनाही काळजी वाटू लागली, हे माझ्या हातून काय झालं, संजीवन मंत्राचा दुरुपयोग तर झाला नाही ना, मच्छिंद्रनाथ काय म्हणतील, असा विचार करत असतानाच मच्छिंद्रनाथांची आणि गोरक्षनाथांची भेट झाली. मुलांचीही भेट झाली. मुलांनी सर्व प्रकार मच्छिंद्रनाथांना सांगितला. मच्छिंद्रनाथ मात्र आनंदाने हरकून गेले, कारण त्यांचा शिष्य आज मातीच्या गोळ्यांमध्ये माणसाचं रूप देऊ शकला होता. म्हणजे त्याने योग मार्गाने फार मोठी प्रगती केली होती आणि या माध्यमातूनच तो आज ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ बनला होता. ते खुश झाले, ते आनंदी झाले. ते गोरक्षनाथाला हाका मारू लागले आणि मग त्यांनी गोरक्षनाथाला जवळ घेतलं आणि त्यांचं कौतुक केलं की तुम्ही योग सिद्धीमध्ये आता फार पुढे गेलेले आहात. आणि मग ज्या पद्धतीनं मच्छिंद्रनाथ म्हणू लागले त्याच पद्धतीनं सर्व लोकही गोरक्षनाथांना एक महान योगी म्हणू लागले. आता ते छोटं बाळ होतं, त्या बाळाला सांभाळणार कोण, त्याला आईची आवश्यकता आहे. आणि त्या परिसरामध्येच एक मधुनाभा नावाचा एक ब्राह्मण होता, त्याची गंगा नावाची एक पत्नी होती. त्यांना मूल बाळ नव्हते. आणि मग लगेचच बाळाला एका चांगल्या कुटुंबाच्या हाती सोपवावं असा विचार करून गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांना त्यांच्याकडे सोपवलं आणि त्यांना सांगितलं की करभंजन म्हणून नवनारायणपैकी हा एक अवतार आहे, याचे नाव तुम्ही गहिनीनाथ ठेवा. आणि मग 12 वर्ष आम्ही तीर्थयात्रेला जात आहोत आणि 12 वर्षानंतर आम्ही जेव्हा परतू तेव्हा आम्हाला आमचा गहिनीनाथ तुम्ही काय करा, परत करा. असं सांगून गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ दोघेही तेथून निघून गेले आणि या कुटुंबाने गहिनीनाथांचा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळ केला. असंच तीर्थयात्रा करत असताना हे नाथ सौराष्ट्र, तेलंगण, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ असं फिरत 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 जात होते. आणि असं म्हणतात की मैनाकिनी राणीनं मच्छिंद्रनाथांना एक सोन्याची वीट दिली आणि मग ही वीट मच्छिंद्रनाथांनी घेतली आणि त्यांना तिचा मोह झाला. ही वीट चोरी जाईल, कोणीतरी चोर तिला चोरून नेतील या विचारानं मच्छिंद्रनाथ सातत्यानं बेचैन असू लागले. आणि मग गोरक्षनाथ विचार करू लागले की या झोळीमध्ये काहीतरी आहे आणि ज्यामुळे काय होत आहे,
आपले गुरु बेचैन होत आहे, ते मोहामध्ये अडकलेले आहे. एके दिवशी मच्छिंद्रनाथ नसताना त्यांनी ती झोळी काढली आणि त्यातली सोन्याची वीट पाण्यात फेकून दिली आणि त्या ठिकाणी दगड ठेवली. मच्छिंद्रनाथांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले, त्यांना खूप राग आला. त्यांनी दूषणे दिली, परंतु गोरक्षनाथ काही न बोलता त्यांना पर्वताच्या शिखरावर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी असं म्हणतात की त्या ठिकाणी त्यांनी लघवी केली आणि त्याच्या माध्यमातून तो डोंगर पूर्ण पिवळा सोन्याचा करून टाकला. आणि मच्छिंद्रनाथांच्याही लक्षात आलं की आपण काय झालो आहोत, मोहामध्ये अडकलेलो आहोत. अशा पद्धतीनं गोरक्षनाथाने त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथांचा सुद्धा जो मोह झालेला होता त्या मोहातून त्यांना बाहेर काढलं. आणि मग मोहाच्या बाहेर आल्यानंतर गोरक्षनाथाने विचारले की ही वीट तुम्ही कशासाठी एवढी जतन करून ठेवत होतात? मच्छिंद्रनाथाने सांगितले की त्यांना एक फार मोठं भोजन लोकांना घालायचं आहे. आणि मग लगेचच गोरक्षनाथाने निर्णय घेतला की चला, आपल्या गुरुचा हा जो निर्णय आहे हा निर्णय आपण तडीस नेऊ. आणि फार मोठं भोजन त्यांनी घातलं. आणि मग त्या भोजनाच्या कार्यक्रमाला सर्व नाथ, योगी, सिद्धपुरुष सर्वांना बोलवण्यात आलं. आणि मग त्या ठिकाणी सर्वांना गहिनीनाथाची आठवण आली. गहिनीनाथांनाही बोलवण्यात आलं. गहिनीनाथाचे आई वडील ज्यांनी त्यांना सांभाळलं होतं तेही आले आणि एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. अशा पद्धतीनं नाथ संप्रदायाने संपूर्ण समाजाला एक अभ्यासाची, एक भक्तीची दिशा दिली. दरम्यानच्या काळामध्ये त्यांना असा अंदाजही आला होता की भविष्यामध्ये यवनी आक्रमण त्या ठिकाणी होईल. आणि असं म्हणतात की इसवी सनाच्या 10व्या शतकामध्ये सर्व नाथांनी समाधी घेतली, म्हणजे त्यांच्या समाध्याही आहेत. आणि मग त्यांची यवनी नावही ठेवण्यात आली. यवनी सत्तेचं भविष्यामध्ये होणारं आक्रमण लक्षात घेऊन त्यांनी त्या कबरींना यवनी धाटणीची नावही दिली आणि एक यवन त्या ठिकाणी पुजारीही नेमला. या नाथांचं यवनी भाषेतलं नामकरण अशा पद्धतीनं आहे: जानपीर जालंधर, गैरी बाबा किंवा गैबीपीर गहिनीनाथ, कल्याण कलबुर्गी, बाबा चैतन्य, राव सागर, राव वागशर. आणि मग मच्छिंद्राना मायंबा या नावानेही ओळखलं जातं. आणि मग गोरक्षनाथ त्यांच्या आश्रमामध्ये काही सटव्यांना ठेवून तीर्थयात्रेला निघून गेले. तर रेवणनाथ वीट या ठिकाणी, सरपटीनाथ, चौरंगीनाथ, अंडबंगी हे गुप्तपणे फिरतात असं मानलं जातं. जेव्हा औरंगजेब बादशाहने विचारलं की ह्या कबरी कोणाच्या आहेत, तेव्हा तेथील लोकांनी सांगितले की या कबरी ह्या आपल्या पूर्वजांच्याच आहेत आणि त्यामुळे त्या कबरींचं संरक्षण झालं. अशा पद्धतीनं गोरक्षनाथ यांनी तीर्थयात्रेला जाणं पसंत केलं. तर इतर जे नवनाथांपैकी नाथ आहेत त्यामध्ये भरतरी किंवा भृत्रहरी हे पाताळामध्ये गेले, मीननाथ स्वर्गात गेले, गिरनार पार्वती हे श्री दत्तात्रयाच्या आश्रमात गेले, तर गोपीचंद धर्मनाथ वैकुंठास गेले आणि मैनावती सुद्धा वैकुंठास गेले. अशा पद्धतीनं सर्व या नाथांचं आगमनही लौकिक अर्थानं नव्हतं आणि त्यांचा निरोपही हा या सामान्य समाजासारखा नव्हता. यानंतरचे नाथ आहेत ते म्हणजे जालिंदरनाथ. त्यांचा जन्म सोमयज्ञामधून झाला. हस्तिनापूरचा राजा विहद्रव हा सोमयज्ञ करतो आणि हा सोमयज्ञ करत असताना एक ऋषी त्या यज्ञामध्ये हात घालतात. त्यामध्ये एक मुलाचा पाय लागतो आणि मग त्या पायाला बाहेर काढल्यानंतर त्यातून एक मूल बाहेर येतं आणि हे मूल म्हणजेच जालिंदरनाथ. आणि हे जालिंदरनाथ हे कोण होते, तर या पुढचे जे नाथ आहेत कनिफनाथ त्यांचे गुरु. जालिंदरनाथांनी संजीवन समाधी घेतली आणि बीड जिल्ह्यातील येवलवाडी, नगर शिरूर बीड रोडवरील रायमोहा या गावाजवळून येवलवाडीला जाता येते, त्या ठिकाणी ही समाधी आहे. आणि आजही मोठ्या उत्साहामध्ये जालिंदरनाथांची भक्ती लोक करताना आपल्याला दिसून येतात. यानंतरचे आहेत ते म्हणजे कनिफनाथ. कनिफनाथ हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध नवनाथांपैकी एक आहेत. मढी नगर पाथर्डी रोडवर निवडुंगे हे गाव आहे आणि हे 42 किलोमीटर आहे. निवडुंगे गावापासून 3 किलोमीटर अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डी पासून 12 किलोमीटर आणि येथून मच्छिंद्रनाथ 6 किलोमीटर, वृद्धेश्वर 12 किलोमीटर, मोठादेवी 20 किलोमीटर. मढी या गावामध्ये कनिफनाथांची मोठी यात्रा भरते आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी गाढवांचा फार मोठा बाजार या ठिकाणी भरतो. फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे नागपंचमीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. कनिफनाथांची ही एक आख्यायिका आहे. ती आख्यायिका अशी आहे की या मढीमध्ये एक मोठी दगडाची गोटी आहे आणि या दगडाच्या 3-4 मीटर खाली एक दरी आहे आणि या दरीमध्ये गोवर्धन पूजा दरवर्षी केली जाते. त्या ठिकाणी गोसाव्याचा झरा आहे. हा झरा कधीही आटत नाही. आणि मग या ठिकाणी श्री क्षेत्र चैतन्य कनिफनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे आणि या समाधीला तेल लावण्याचा उत्सव दरवर्षी पार पडतो. भटक्या लोकांची पंढरी म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. आणि मग श्री क्षेत्र मढी येथील ही भटक्यांची यात्रा प्रसिद्ध आहे. दरवर्षी होळी ते गुढीपाडवा
अशी 15 दिवस ही यात्रा चालते आणि या यात्रेच्या निमित्तानं राज्यभर देशभर असलेले जे भटके लोक आहेत हे भटके लोक त्या ठिकाणी येतात. त्यांच्या विचारांची, त्यांच्या परिस्थितीची देवाणघेवाण, विचारपूस, लग्न जमवणे असे सर्व कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. यानंतरचे अतिशय प्रसिद्ध नाथ आहेत ते म्हणजे भर्तृहरी. त्यांना भर्तृहरी, भर्तरी, भर्तरीनाथ असंही म्हटलं जातं. त्यांचा जीवन काळ अंदाजे हा 5वे शतक आहे. उज्जैनीचे राजा विक्रमादित्य यांचा थोरला सावत्र भाऊ म्हणून यांना ओळखलं जातं. नीती शतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक या नावाने ओळखला जाणारा शतकत्रय नावाचा संस्कृत भाषेतील ग्रंथ त्यांनी लिहिला. ग्रंथ संग्रहाचा रचनाकार असा हा व्यक्ती होता आणि त्यांना पिंगला नावाची एक पत्नीही होती. मात्र नाथ संप्रदायांच्या मते त्यांनी संसार त्यागला होता आणि संसार त्यागूनच नाथ संप्रदायाची दीक्षा त्यांनी घेतली होती. नाथ संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर संसार करता येत नाही. नाथपंथीयांच्या जे सिद्ध आहेत या सिद्धांच्या मते भर्तरीनाथ म्हणजे हेच भृतहरी आहेत. या शतकत्रय ग्रंथाखेरीज त्यांनी वाक्यपदीयम नावाचा व्याकरणावरील ग्रंथ सुद्धा संस्कृत भाषेमध्ये लिहिला होता. काही लोकांच्या मते हा भृतहरी वेगळा आणि वाक्यपदीयम लिहिणारा भृतहरी वेगळा, हे 2 वेगवेगळे व्यक्ती असावेत असंही काही लोकांचं मत आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात इत्सिंग नावाचा एक चीनी प्रवासी भारतात आला होता. त्याने प्रवास वर्णनामध्ये भृतहरी नामक विद्वानाचा उल्लेख केलेला आहे आणि तो त्याच्या येण्याच्या पूर्वी 40 वर्षापूर्वीच होऊन गेला. याचा अर्थ तो साधारणपणे 691 मध्ये आला होता आणि त्याच्या 40 वर्षापूर्वी म्हणजे 651 हा भृतहरीचा मृत्यू काळ असावा. मात्र त्यांच्या लेखनामध्ये तो बौद्ध अनुयायी होता असंही त्यानं लिहिलेलं आहे. परंतु दिगनाग नावाचा जो काही विचारवंत आहे या दिगनागाच्या त्रैकाल्य परीक्षेच्या तिबेटी भाषांतरात भृतहरीचे श्लोक उद्धृत केलेले आहेत आणि याचा काळ साधारण 480 ते 540 आहे. तो 1 की 2 याबाबत मतभेद आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला बौद्ध धर्माचा सुद्धा उल्लेख आढळतो. म्हणजे या सर्वांची सरमिसळ कुठेतरी या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते आणि नाथांचं तत्वज्ञान आणि बौद्धाचं तत्वज्ञान यांचा एकमेकावर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. जी ध्यानाची पद्धती आहे, जो योग आहे, जो ध्यान आहे, जे स्वतःला ओळखणं आहे, स्वतःला स्वतःशी ओळखूनच ईश्वराकडे जाण्याचा स्वतःचा मार्ग स्वतः शोधण्याचं बौद्धाचं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान नाथ संप्रदायाने स्वीकारलेलं दिसून येतं. यातच काहीतरी वैचारिक घुसळण या दोन्ही तत्वज्ञानाची झालेली आपल्याला दिसून येते. राजा भर्तहरी बाबा बालकनाथ यांच्यासोबत गोरक्षनाथाच्या परवानगीने त्यांच्यासोबत राहिले. बालकनाथ यांचे करंजी घाट जवळ समाधी आहे आणि एक गुप्त मंदिर सुद्धा आहे. तसेच अलवार नंतर बाबा भृतहरीनाथ हरंगुळ, परळी, वैजनाथ, गंगाखेड रोडवर ते गाव आहे आणि या गावी ध्यानास बसले आणि त्या ठिकाणी काय झालं, वारुळ बनलं आणि मग या ठिकाणी समाधी मंदिर आहे आणि नागपंचमीला त्या ठिकाणी फार मोठी यात्रा सुद्धा भरते. हा भृतहरी फक्त भारतच नाही तर नेपाळसह जिथे जिथे बौद्ध धम्म पसरलेला आहे त्या ठिकाणी त्याचं लेखन आणि कार्य पोचलेलं आपल्याला दिसून येतं. माणसाला जीवनामध्ये अनेक शल्य असतात, दुःख असतात. तर बाबा भृतहरीनाथ यांनी जीवनातली 7 शल्य त्यांच्या एका श्लोकामध्ये सांगितलेले आहे. तो श्लोक असा आहे: शशी दिवस धुसरो गलित यौवना कामिनी सरोगत वारिजः मुख मन क्षण स्वाकृतः प्रबुर्धन परायणः सतत दुर्गतः सज्जनः नृपोंगनगतः खलो मनसी सप्तशल्यनी. सामान्यपणे 7 शल्य जीवनाचे त्यांनी सांगितलेत. त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेत की चंद्राला दिवसा प्रकाश नसणे याचं दुःख आहे, सुंदर स्त्रीला वृद्धत्व येणं हे तिचं दुःख आहे, स्वच्छ पाण्याचे सरोवर कमळाशिवाय असणे हे त्याचं दुःख आहे, मनुष्य चांगला पण निरक्षर मूर्ख असावा हे दुःख आहे, दानशूर असावा पण धनलोभी असावा हेही दुःख आहे, विद्वान माणसे दरिद्री असावीत हेही दुःख आहे, देशाच्या राज्यकारभारावर दुष्ट नीच लोकांचा पगडा असावा हे दुःख त्यांनी सांगितलेले आहेत. जसं की चंद्राला दिवसा प्रकाश नसणे, रात्री किती जरी सुंदर प्रकाश दिला तरी त्याला दिवसा प्रकाश नाही त्याचं दुःख आहे. सुंदर स्त्री कधी ना कधी म्हातारी होते, तिला वृद्धत्व येतच, तिला असंच राहावंसं वाटतं परंतु ते तिला चुकणार नाही. स्वच्छ पाण्यात कधीही कमळ येत नाही त्यामुळे त्याला पाणी जरी स्वच्छ आणि महान असलं तरी त्याला त्याचं दुःख आहे. मनुष्य चांगला असतो पण निरक्षर असतो मग त्याला त्याच्या चांगुलपणाचा फारसा उपयोग होत नाही. दानशूर असतात माणसं पण धनलोभीही असतात त्यामुळे ते धनाचं दान पण करतात आणि लोभानं पुन्हा जमा करतात. विद्वान माणसं दरिद्री असतात कारण विद्वान माणसांकडे फारशी संपत्ती असलेच असं नाही. आणि देशाच्या राज्यकारभारावर जेव्हा नीच लोकांचा पगडा असतो तेव्हाही एक दुःख मनामध्ये राजाच्या किंवा समाजाच्या लोकांच्या मनामध्ये असते. अशा पद्धतीची 7 दुःख भृतहरीनाथ
यांनी त्यांच्या श्लोकामध्ये सांगितले. यानंतर जे आहेत रेवणनाथ, हे स्वतः एक सिद्ध पुरुष होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेणावी या गावात त्यांची समाधी आहे. त्यांची आख्यायिक मजेशीर आहे. ब्रह्मदेवाचं वीर्य रेवा नदी काठी पडले, त्यातून मूल जन्मले, रडू लागले. सारुक नावाच्या एका कुंड्यानं शेतकऱ्याने ते उचलून घरी आणलं, त्याला वाढवलं. रेवा नदी किनारी रेवेत सापडला म्हणून रेवणनाथ असं त्याचं नाव ठेवलं. शेतात काम करू लागला आणि असंच काम करत असताना त्याला दत्तात्रयाचं दर्शन झालं. पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि दत्तात्रयाने त्याला अनुग्रह दिला. चमसम नारायणाचा अवतार असं म्हणून त्याला एकच सिद्धीची कला सांगितल्याने तो तेवढ्यावरच थांबल्याने तो पूर्ण मुक्त होऊ शकला नाही, असं रेवणनाथाबद्दल सांगितलं जातं. नवनाथापैकी दुसरे नाथ म्हणजे नागनाथ. हे चंद्रमौळीचे हेगरस हे त्याचे भक्त होते आणि मग त्यांनीच त्यांना त्या ठिकाणी आणलं आणि मग एके ठिकाणी म्हणजे वडवळ या ठिकाणी असं म्हणतात की त्यांनी वाळलेल्या वडाची फांदी आणून रोवली आणि त्याला पाणी घातलं आणि त्यातून एक नवीन झाड निर्माण झालं. अशा पद्धतीनं आपल्या योग विद्येनं त्यांनी लोकांना भक्तीच्या मार्गाकडे जाता येतं. जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही आपण शक्य करू शकतो हे त्यांनी त्यांच्या या कर्मातून सिद्ध करून दाखवलं आणि त्या ठिकाणी आरतीचा मान हा एका दलित महिलेला दिला जातो. त्यानंतर 9वे नाथ म्हणजे चरपटनाथ. हे नवनाथापैकी एक आहेत. रजबदासाने सरबंगी ग्रंथात चारिणी गर्भोत्पन्न असं त्यांना मानलेलं आहे. गोरक्षनाथाच्या आशीर्वादाने त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव चंबा राजाच्या मध्ययुगीन वंशावळीमध्ये आहे असं आपल्याला दिसून येतं. चंबाच्या राजप्रसादाबाहेर चरपट मंदिर आहे हे आपल्याला दिसून येतं. तो चंबाच्या साहिल्य देवाचा गुरु प्राणसंगली या ग्रंथात चरपटी नानक संवादानुसार ते रसविद्येतील प्रसिद्ध सिद्ध असल्याचे समजले जाते. चरपट शतकम ही संस्कृत रचना तसेच नेपाळ मधील काही स्तुतिपर स्त्रोत त्यांच्या गुढ साधनेशी संबंधित आहेत. त्यांचे नाव कपालिकांच्या 12 शिष्यामध्ये आहे. 16व्या शतकात लामा तारानाथाने लिहिलेल्या कथेत सिद्धांकडून धातूपासून सोने बनवण्याची कला शिकल्याचा उल्लेख सुद्धा त्यांच्याबद्दल आहे. त्यांची पूजा केली जाते. ते आई या पंथाशीही निगडीत होते. नाथ परंपरेतील गोरक्षनाथाचे शिष्य हे चरपटनाथ आणि चरपटनाथांचे शिष्य हे मिनापा आणि या ठिकाणी त्यांची तिबेटी परंपरा सुरू होती. रससिद्ध सूचीमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. नवनाथ भक्ती सारात नवनारायणांपैकी पिप्पल नारायणाचा अवतार मानले जाते. तिबेटमधील सिद्धांच्या चित्रांमध्ये त्यांची चित्रे आढळून येतात. त्यांचे विश्वसनीय संदर्भ हे तिबेटी सिद्धांच्या सूचीत मिळतात. महापंडित राहुल सांस्कृत्यायन संकलित सूची 11 ते 13वे शतक, तत्वसार 13वे-14वे शतक, वर्णरत्नाकर 14वे शतक, हठप्रदीपिका 15वे शतक, शिवदिन मठ संग्रह यामध्ये त्यांचे उल्लेख आहेत. तर गुरुग्रंथ साहिब यात त्यांच्या विषयीच्या कथाही आलेल्या आहेत. त्यांच्याशी संबंधित काही ग्रंथ आणि स्फुट रचना उपलब्ध आहेत. त्यामध्ये चतुर्भूत भावाभिवासन क्रम नाम आर्यावलोकितेश्वरस्य चरपटी रचित स्तोत्र सर्व सिद्धीकरणाम तसेच कल्याणी मलिक यांनी चरपट जीवी सबदी असे त्यांचे संकलन केलेले आहेत. त्यांची पद पंजाबी आणि राजस्थानी भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. अशा पद्धतीने या 9 नाथांचा थोडक्यात आढावा आपण घेतला. खरं तर या 9 नाथांपैकी प्रत्येकावर एक पॉडकास्ट करणं आवश्यक आहे, परंतु आपला विषय हा वारकरी आणि तुकोबा आणि क्रांतिकारी विचाराशी संबंधित असल्यामुळे आपण त्यांना एकाच भागामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, हेच नाथ संप्रदाय आहेत की ज्यांनी देवळातला देव माणसांमध्ये आणला आणि माणसांमधला देव ह्या वारकऱ्यांनी नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम यांनी हा माणसातला देव हा संपूर्ण चराचरामध्ये पोचवला. सामान्यांना भक्तीचा मार्ग दिला, योगाचा मार्ग दिला आणि कुठेतरी बौद्ध तत्वज्ञान आणि वैदिक तत्वज्ञान याचं फ्युजन या नाथ संप्रदायामध्ये झालेलं दिसतं. त्यानंतर पुन्हा त्यांनी इस्लामी तत्वज्ञानाशीही जुळवून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आणि असं असलं तरी समाजाला योग्य मार्गाने आणि कर्मकांडातून मुक्त करण्याचा प्रयत्न या नाथ संप्रदायाने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी त्यांच्या परीनं त्यांना त्या परिस्थितीमध्ये जे जे काही योग्य वाटलं ते सर्व करून मानवाला मोक्षाच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच आपण आजच्या पॉडकास्टमध्ये त्यांचं विवेचन केलेलं आहे. बराच वेळ झालेला असल्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. आपला प्रेमाचा, भक्तीचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पॉडकास्ट ऐका, इतर लोकांनाही सांगा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.